वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। ओम श्री परमात्मने नमः। गीता माऊली या चॅनेलवर भगवद्गीतेमधील जीवन धर्म समजून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्व आध्यात्मिक आणि अन्य श्रोतेजनांचे या सत्रामध्ये मनःपूर्वक स्वागत। आतापर्यंत झालेल्या सत्रांना दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद। आपले जीवन यामुळे सुखी व्हावे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी दिलीप काटदरे माझे गीता धर्म आणि मी या विषयावरील विचार आपल्या समोर मांडत आहे। श्रीमद भगवद्गीतेमधील 3ऱ्या अध्यायात कर्म या योगावर अर्थपूर्ण विवेचन केले आहे। मला जे अनुभवातून समजले ते मी आपल्या समोर ठेवणार आहे। आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे निरूपण नव्हे। हे ऐकत असताना आपल्या मनात काही प्रश्न आले अथवा काही गोष्टींचा खुलासा हवा असेल तर ते प्रश्न अथवा मुद्दे आपण dilip.katdare@gmail.com या ईमेलवर कळवलेत तर ही चर्चा पुढे नेण्याला मदत होईल। गीतेचा 3रा अध्याय हा कर्मयोग याच नावाने आहे। याची सुरुवात अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाने झाली आहे। भारतीय तत्वज्ञानावरील साहित्यामध्ये प्रश्नोत्तरांचे महत्त्व खूप आहे। त्यामुळेच अमर्त्य सेन या अर्थशास्त्र विषयावरील नोबेल प्राइज विजेत्या अर्थतज्ञाने वर्णन केल्याप्रमाणे वादविवादपटू म्हणून भारतीयांची ख्याती आहे। त्यामुळे विषयाचे आकलन सहज आणि सोपे होते। प्रश्नोत्तरांमुळे शंकांचे समाधान होते। अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारलेला प्रश्न असा की मागील अध्यायात आपण मोक्ष प्राप्तीसाठी किंवा शांती आणि समाधान प्राप्त करण्यासाठी ज्ञान प्राप्तीचे महत्त्व सांगितले, तर मग आता आपण कर्म करीत राहा आणि ते समबुद्धीने निरपेक्ष बुद्धीने कर असे सांगत युद्धाला तयार हो असे का सांगता? या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान श्रीकृष्णाने मोठ्या हुशारीने सांगितले की काम न करता कोणीही जगत नाही। प्रकृतीच्या सान्निध्यात आल्यावर माणूस इंद्रियाधीन होतो आणि कर्म करायला उद्युक्त होतो। प्रत्येक व्यक्ती अशा वासनात्मक किंवा व्यवहारात्मक इच्छा मनात ठेवून वरवर त्या नियंत्रणात असल्याचे चित्र निर्माण करतो। अशा व्यक्तीला दांभिक म्हणायला हवे। परंतु ज्याच्या मनात अशा इच्छा निर्माण होत नाहीत आणि जी व्यक्ती त्या इच्छांवर खऱ्या अर्थाने विजय मिळवते ती व्यक्ती श्रेष्ठ म्हणता येईल। जे काम करायचे ते तुझे कर्तव्य आणि जबाबदारी लक्षात घेऊन कर असाच भगवान श्रीकृष्णाने उपदेश केला आहे। हेच स्वधर्माचे पालन। या जगात निसर्गाचे चक्र कायम चालू आहे। प्राणी जगताला अन्नाची गरज आहे। ते अन्न पावसामुळे तयार होते। पाऊस यज्ञामुळे म्हणजेच उष्णतेमुळे पडतो आणि तो यज्ञ करण्यासाठी विहित कर्मे करावी लागतात, अर्थार्जन करावे लागते। जी व्यक्ती या निसर्ग धर्माला अनुसरून आपली जबाबदारी ओळखून आपले कर्तव्य पाळत नाही त्या व्यक्तीच्या जगण्याला काहीच अर्थ नसतो। ते आयुष्य
निरर्थकच म्हणायचे. आसक्ती मनात ठेवून काम केले तर ती व्यक्ती कर्मयोगी नाही. याचे उदाहरण देताना भगवान श्रीकृष्णाने जनक राजाचे उदाहरण दिले आहे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती दिसतात ज्यांना आपण कर्मयोगी म्हणू शकतो. अशाच काही व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या. माझा आणि माझे गुरु वसंतराव यांचा परिचय कामानिमित्ताने झाला. माझे सुदैव असे की दिवसभराचे काम संपल्यानंतर संध्याकाळी आम्हाला मोकळेपणाने गप्पा मारायची संधी मिळायची. त्यावेळी त्यांचे अनुभव ते सांगायचे. त्यांच्याकडून बरेच काही शिकता आले. साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि स्वधर्म पालन करत पुष्कळांचे पुष्कळ हित साधण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य होता. मला हिंदुस्तान लिव्हर सारख्या जागतिक स्तरावरील कंपनीमध्ये ऐन तरुण वयात काम करण्याची संधी मिळाल्यामुळे भौतिक सुखाचे आकर्षण निर्माण झाले होते. वसंतरावांना त्याचे काहीच वाटत नसे. व्यवस्थापन क्षेत्रातील कामगार आणि व्यवस्थापन मंडळींना संस्थेची प्रगती कशी साधता येईल याबद्दल धडे देण्याचे काम आम्ही करत होतो. वसंतरावांबरोबर संवाद साधताना मला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात यायची, ती म्हणजे ज्या कामाकडे व्यवसाय म्हणून मी बघत होतो त्यांच्यासाठी ते समाजकार्य होते. त्यांच्या अपेक्षा फारच मर्यादित होत्या. वयाच्या 90 पर्यंत त्यांनी हे कर्मयोगाचे व्रत अंगीकारले होते. पैसा मिळवण्यासाठी ते हे काम करत नव्हते, तर शहाणे करून सोडावे सकळ जन हाच त्यांचा उद्देश होता. मी मात्र त्यांच्याबरोबर याचा योग्य तो मोबदला का घ्यायचा नाही असे म्हणत वाद घालत असे. ते कळत न कळत गीता धर्माचे पालन करत होते. आयुष्याच्या संध्याकाळी मला त्यांचे विचार पटू लागले आणि माझे कर्तव्य आणि जबाबदारी म्हणजेच स्वधर्म कोणता हे लक्षात आले. ज्ञान दिल्याने वाढते यावर विश्वास बसला आणि ते लोकांपर्यंत पोचवले तर आपले जीवन अधिक समृद्ध होते याचा प्रत्यय आला. माझे सुदैव असे की सामान्य विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थापन क्षेत्रातील काही महत्त्वाची सूत्रे योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोचवायच्या प्रयत्नात मला जे तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकारी मिळाले ते समविचारी असल्याने तंत्रज्ञानाच्या मदतीने मी तो प्रयोग करायचे ठरवले. 10 वर्षापूर्वी आम्ही एकत्र आलो आणि माझ्या डोक्यातील कल्पना प्रत्यक्षामध्ये उतरवण्यास त्यांनी खूपच मदत केली. या प्रयोगातून अपेक्षा काहीच नव्हती. आपल्याकडे जे ज्ञान आहे त्याचा उपयोग समाजाला होईल ते देण्यात आम्ही काही अंशी यशस्वी झालो. याचा आनंद वेगळाच आहे. तो शब्दात सांगता येत नाही. सामाजिक बांधिलकीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आयुष्यात जे शिकलो त्याचा पुढील पिढीला उपयोग व्हावा हे डोळ्यासमोर ठेवलेले ध्येय पुरे होण्यास मदत झाली. पिंजरा या मराठी चित्रपटात एका शिक्षकाची मध्यवर्ती भूमिका आहे. शिक्षक अपघाताने एका तमासगीर स्त्रीच्या नादी लागतो आणि त्यामुळे त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते. ही थोडक्यात गोष्ट. कर्मयोगाचा विचार करताना मला नेहमी ती गोष्ट आठवते, कारण वासनात्मक
बुद्धीच्या आहारी गेल्यामुळे माणसाचे मानसिक संतुलन कसे बिघडू शकते याचे अतिशय सुंदर आणि परिणामकारक चित्रण या चित्रपटात केले आहे. याच्या बरोबर विरुद्ध प्रत्यक्ष कर्मयोगाचे पालन करणारी एक व्यक्ती माझ्या पाहण्यात आली आणि माझ्या लक्षात आले की ठरवले तर कर्मयोग स्वतःच्या आयुष्यात सहज अंमलात आणणे शक्य आहे. कर्मयोगी म्हणून संबोधता येईल असे हे व्यक्तिमत्व मला अहमदनगर या महाराष्ट्रातील एका जिल्ह्याच्या गावी दिसले. श्री गिरीश कुलकर्णी यांनी वयाच्या 19व्या वर्षापासून एका सामाजिक जाणीवेने अथक प्रयत्न करून अनाथ मुले, शरीर विक्रय करणाऱ्या मुली, समाजाने दूर केलेल्या त्याज्य स्त्रिया आणि असाध्य रोगाने पीडित अशा व्यक्तींसाठी एक जागतिक मान्यता मिळवणारी संस्था त्यांनी उभी केली आहे. स्नेहालय ही संस्था समाजाने दूर केलेल्या या व्यक्तींना समाजात योग्य ते स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आजही कार्यरत आहे. या संस्थेचा व्याप प्रचंड प्रमाणात वाढला आहे आणि वाटेत आलेले सगळे अडथळे, समाजाने केलेली टीका याला सामोरे जात या व्यक्तीने अलिप्तपणाने आपले काम चालू ठेवले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आज त्या संस्थेला आणि संस्थापकांना प्रसिद्धी मिळाली आहे. असे असूनही श्रीयुत गिरीश कुलकर्णी हे एका कर्मयोग्याप्रमाणे कुठल्याही अपेक्षा मनात न ठेवता आपले काम करीत आहेत. अनेक दानशूर व्यक्तींनी संस्थेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. तरी देखील ते एक प्राध्यापक या नात्याने मिळणाऱ्या स्वकमाईवर आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत. एवढेच नव्हे तर आपल्या अनुपस्थितीत ही संस्था पुढे चालू राहण्यासाठी आणि तिचा कारभार उत्तम रीतीने चालू राहावा म्हणून त्यांनी जी व्यवस्था केली आहे आणि ज्या पद्धती घालून दिल्या आहेत त्या कौतुकास्पद आहेत. कर्मयोगी कसा दिसतो, कसा वागतो याचे हे जिवंत उदाहरण. त्यांच्या या कामामध्ये मला कर्मे, विकर्मे आणि अकर्म या तिन्ही गोष्टींचे प्रतिबिंब दिसते. या शब्दांचे नेमके अर्थ काय हा मला पडलेला प्रश्न, त्याचे उत्तर मला त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसले. स्थितप्रज्ञाला कसे ओळखायचे हा दुसऱ्या अध्यायात 54व्या श्लोकात अर्जुनाने प्रश्न विचारला आहे. कर्म शब्दाचा सोपा अर्थ म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्या मदतीने एखादी गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी केलेले कष्ट. विकर्मामध्ये त्या कामात भावना एकत्र होतात आणि जे काम यांत्रिकदृष्ट्या केले जाते त्यामध्ये अर्थ ओतला जातो. आईने बनवलेले जेवण आणि कामवाल्या बाईने बनवलेले जेवण यातला फरक विकर्मामध्ये दिसतो. अकर्मामध्ये दूरस्थ भूमिकेतून अपेक्षा न ठेवता जे काम केले जाते त्याला अकर्म म्हणायचे. स्थितप्रज्ञाला कसे ओळखायचे हा दुसऱ्या अध्यायात 54व्या श्लोकात अर्जुनाने प्रश्न विचारला आहे. 14व्या अध्यायात म्हणजेच गुणत्रय विभागात याचे सविस्तर विश्लेषण केले आहे. याचा अर्थ असा की सामान्य व्यक्तीपेक्षा स्थितप्रज्ञ व्यक्तीचे विचार आणि ते विचार करण्याची पद्धत वेगळी असते.
तो जे निर्णय घेऊन कृती करतो त्याचे सुखदुःख त्याला नसते. विनोबा भावे या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्याने कर्मयोगाबद्दल केलेले या संदर्भामधील निरूपण फार सोप्या शब्दात केले आहे. सामान्य माणूस फळाचा विचार करून स्वतःवर मर्यादा घालून घेतो आणि त्या न घालता फलाशा मनात न ठेवता काम करत राहिला तर त्याचा इतर अनेक पद्धतीने फायदा होऊ शकतो असे त्यांनी स्पष्ट केले आहे. कुठलेही कर्म करत असताना मी कष्ट केले आहेत त्याचा परिणाम म्हणून मला हे फळ मिळाले पाहिजे अशी कोणाचीही अपेक्षा असते. ते नाही मिळाले तर हे करू का ते करू, या मार्गाने जाऊ का त्या मार्गाने जाऊ असे प्रश्न मनात उभे राहतात आणि त्या मनाची चलबिचल सुरू होते. संकुचित विचारांचे चक्र सुरू होते आणि मनोव्यापार त्यात गुरफटून जातात. काम पूर्णत्वास गेले, हवे ते मिळाले, अपेक्षा पूर्ण झाल्या तर माणूस सुखी होतो असे त्याला वाटते. ते पूर्ण झाले नाही तर माणूस दुःखी होतो आणि मनाचे संतुलन बिघडते. वासनात्मक बुद्धी अशा वेळी मनाचा ताबा घेते. अपेय पानाची सुरुवात अशीच होते. त्यावर जर ताबा मिळवता आला नाही तर त्याचे सवयीमध्ये रूपांतर होते आणि त्याचे व्यसनामध्ये रूपांतर केव्हा होते हे कळत देखील नाही. आर्थिक यश मिळाले तर ते अधिकाधिक मिळावे म्हणून धडपड करावीशी वाटते. यश किंवा अपयश अशा संकुचित विचारात स्वतःला बांधून न घेता जर मी करत असलेले कार्य स्वधर्माला अनुसरून म्हणजेच स्वतःचे कर्तव्य आणि जबाबदारी ओळखून कुठल्याही फलाची अपेक्षा न करता मी करत राहिलो आणि ते ईश्वरार्पण करण्याची मनाची तयारी केली, सत्सद विचाराने किंवा बुद्धीने ते शुद्ध प्रवृत्तीने केले तर त्यामुळे मनामध्ये द्वंद्व निर्माण न होता स्वतःचेच नव्हे तर अनेकांचे भले होऊ शकेल. याचे स्पष्टीकरण देताना विनोबांनी कर्माची तुलना कागदी चलनाबरोबर केली आहे. चलनी नोटेच्या कागदाला काहीच किंमत नसते. कागदी नोटेवर जो 10, 20, 50, 100, 200 किंवा 500 हा शिक्का मारलेला असतो त्यामुळे चलनी नोटेला किंमत येते. त्याचप्रमाणे तुम्ही जे काम करता त्यामागील वृत्ती आणि भाव त्या कामाचे मूल्य ठरवतात. एखाद्या श्रीमंत व्यक्तीने केवळ आपले नाव लोकांपर्यंत पोचावे, प्रसिद्धी मिळावी या हेतूने कुणाला मदतीचा हात पुढे केला तर त्याचे मूल्य आणि कशाचीही अपेक्षा न करता एखाद्या व्यक्तीने शुद्ध हेतूने म्हणजेच कुणाची तरी संकटामधून मुक्त होण्यासाठी काही अपेक्षा न ठेवता मदतीचा हात पुढे करून मदत केली तर त्याचे मूल्य यात खूप फरक आहे. ते मूल्य कितीतरी पटीने वाढते हे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात बघतो. पुराणातील एक उदाहरण देऊन त्यांनी हे स्पष्ट केले आहे. रुक्मिणीने आपल्या भावना मनःपूर्वक समर्पण करताना फक्त एका तुळशी दलाच्या रूपाने तराजूमध्ये टाकल्या आणि केवळ त्या तुलसी दलाच्या वजनाने भगवान श्रीकृष्ण तोलले गेले आणि ते पारडे खाली गेले. एवढी त्या तुलसी दलाची किंमत
केवळ भावना आणि प्रवृत्तीमुळे वाढली आणि ते पारडे सोन्याच्या नाण्याने खाली गेले नाही, तर तुलसी दलाने खाली गेले. गेल्या काही वर्षापूर्वी म्हणजे 2020 ते 2022 या काळात कोविड महामारीमुळे सबंध जगावरच भीतीचे साम्राज्य होते. प्रवास करता येत नव्हता, एकमेकाकडे भेटण्यासाठी सुद्धा जाता येत नव्हते. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस या म्हणीचा प्रत्यय येत होता. या भीतीपोटी लोक बाहेर पडत नव्हते. भीतीमुळे विचारांची दिशाच बदलली होती. मनात भय असेल तर मन खूप चंचल होते, त्यामुळे बुद्धी स्थिर राहत नाही. इंग्रजीमध्ये जसे म्हणतात, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप, ते अगदी खरे आहे. हे करू का ते करू असा संभ्रम निर्माण होतो. स्वामी विवेकानंदांचे याबद्दलचे विचार मला अनुभवातून पुरेपूर पटले आहेत. मनात भीती नसेल तरच तुम्ही संतुलित विचार करू शकता. योग्य तो निर्णय घेण्याची तुमची क्षमता वाढते. याबद्दल भगवान गौतम बुद्धांच्या समासती या 8व्या सूत्रात योग्य ते विवेचन केले आहे. मनःशक्ती वाढवण्यासाठी आणि मनोयोग साधण्यासाठी मनावरची इतर विचारांची धूळ झटकून टाकावी लागते. त्यासाठी मन एकाग्र करावे लागते. सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मल्टीटास्किंग, एकाच वेळी अनेक गोष्टी करण्यावर भर दिला जातो. माझ्या मते यामुळे तुमचे मन भरकटण्याची शक्यता जास्त असते. हे लक्षात आल्यामुळे मायक्रोसॉफ्ट, गुगल अशा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमध्ये माइंडफुलनेस किंवा मनःशक्ती या विषयावर प्रशिक्षण दिले जाते. शुद्ध आणि एकाग्र मनाने कुठलीही गोष्ट करताना मन निर्मळ असायला हवे हे गृहीत आहे. याचे फार छान उदाहरण ग्रीसमध्ये एका टुरिस्ट गाईडने मला दिले होते. ते अजूनही माझ्या लक्षात आहे. अॅक्रोपोलिस म्हणजे टेकडीवरील देवळे. ही देवळे टेकडीवर का असतात असा प्रश्न त्याने मला विचारला. मी उत्तर देण्यापूर्वीच त्याने सांगितले, जेव्हा तुम्ही टेकडी चढत असता त्यावेळी देवाच्या भेटीला निघाल्यामुळे तुमच्या मनात एकच विचार असतो, तो म्हणजे देवाच्या दर्शनाला अजून किती चढायचे आहे. हे उत्तर शोधत तुमचे मन एकाच गोष्टीचा विचार करते आणि तो म्हणजे देवदर्शनाचा. आपोआप तुमचे मन या एकाच विचारावर स्थिर होते आणि तुम्ही सहज टेकडीचा चढून जाता. एकाग्रतेचे किंवा मनोयोगाचे, ज्याला माइंडफुलनेस असे म्हणतात, त्याचे हे महत्व आहे. या अध्यायाचे माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीसाठी खूपच महत्व आहे. कारण जीवन जगताना जे काम करतो त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन या कर्मयोगात विशद करून सांगितला आहे. काम किंवा कर्म केलेच पाहिजे, परंतु ते करताना सदहेतू मनात असायला हवा. कोणतेही भय न बाळगता जे मला काय मिळेल याचा विचार न करता त्यामुळे इतरांचे भले कसे होईल हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आज मी त्याच मार्गदर्शक तत्वाला समोर ठेवून आयुष्याच्या मार्गावर चालतो आहे. कर्मयोगाचा संदेश प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करतो आहे.
पुढील अध्यायात कर्मसन्यास योग या विषयाचे विवेचन आपण करणार आहोत आणि कर्म हे संन्यासापासून कसे वेगळे आहे याचा आपल्या आयुष्यात कसा विचार करायचा हे पाहणार आहोत.